आणि आता बातमी शक्तीपीठ महामार्गाची. शक्तीपीठ महामार्गाच्या मुद्द्यावरून खासदार सुप्रिया सुळेंनी राज्य सरकारवर निशाणा साधलाय. राज्याची आर्थिक परिस्थिती गंभीर असताना या महामार्गावर मोठा खर्च होत असल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय. स्थानिकांना सोबत घेऊन चर्चा करून योग्य तोडगा काढावा अशी मागणी सुळे यांनी केली आहे. आधी राज्यातील रस्ते नीट करा आणि त्यानंतर शक्तीपीठ सारखा महामार्ग तयार करा असा सल्ला देखील त्यांनी सरकारला दिला आहे. बद्दल प्रचंड विरोध त्याचा येतोय. माझी एकच काळजी मला वाटते की एक तर त्याला प्रचंड विरोध होतोय, त्याच्यामुळे कुठल्याही प्रोजेक्टला विरोध होत असेल तर तिथल्या स्थानिक लोकांना कॉन्फिडन्समध्ये घेऊन चर्चा करूनच निर्णय घ्यावा. दुसरी एक बातमी वर्तमानपत्रात आणि तुमच्या सगळ्यांच्या चॅनल्समध्ये कालही आली, आजही आली आहे की शक्तीपीठावर प्रचंड खर्च होतोय आणि त्याचबरोबर महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती ही अतिशय गंभीर आहे. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच या सरकारने निर्णय घ्यावा. एकतर शक्तीपीठ करत असताना महाराष्ट्रातल्या सगळ्या रस्त्यांची काय परिस्थिती आहे हे मी तुम्हाला सांगायला नको. तुमच्या चॅनल्सचे आणि या राज्यातल्या लहान मुलांचे मी मनपूर्वक आभार मानते की ज्या पद्धतीने मुलं ट्विट करतायत, तंत्रज्ञानाचा उपयोग करतायत आणि व्हिडिओज बनवून पाठवतायत.